नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार तर 6 जुलै रोजीचा म्हणजे आज दिवसभराचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम काल रात्रीपासून जर पाहिलं, काल रात्रीपासून मुंबईमध्ये थोडा पाऊस थांबला होता. नंतर मग आता सकाळपासून मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, कल्याण असेल, मुरबाड असेल, याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळतो आहे. याचबरोबर नवी मुंबई वगैरे या भागामध्येही वाऱ्याचा जो वेग आहे तो अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढला आहे. त्यामुळे आज दिवस जर पाहिलं तर आज दिवसभर जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काल जो आपण फोरकास्ट केला होता तोच फोरकास्ट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, जो कमी दाबाचे क्षेत्र आहे म्हणजे लो प्रेशर एरिया आहे तो ओडिसाच्या उत्तर भागाला या ठिकाणी स्थित आहे. याचबरोबर एक सर्क्युलेशन मुंबईच्या उत्तर भागामध्ये आहे. तर या दोघांच्या मध्ये एक शेअर झोन झालेले पाहायला मिळत आहे. तसे ऑफसेट स्टंप ही कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवस राज्यामध्ये अशाच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं, ही सॅटेलाईट इमेज IMDची नसून विंडी मॅपची आहे. तर सर्वप्रथम जर मुंबईकडून जर पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, वाडा, वसई, अलिबाग, पेण, खालापूर असेल, पुण्याचा पश्चिम भाग, याच्यामध्ये लोणावळा वगैरे असेल, या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे. याचबरोबर नाशिकचा इगतपुरी, जव्हाड, मोखाड या भागामध्येही वाऱ्याचा वेग अतिशय जास्त आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे. याच्या व्यतिरिक्त दापोली असेल, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, माणसा, माळगाव, महाड, पोलादपूर असेल, साताऱ्याचा महाबळेश्वर, याचबरोबर वाई, भोर, पुण्याचा सासवड, दौंड, बारामती, फलटण, कोरेगाव, याचबरोबर कराडचा भाग असेल, पाटण असेल, या ठिकाणी ही मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी निळा कलर आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्यामध्ये लांजा असेल, देवरुख असेल, याचबरोबर शिराळा तालुका असेल, वाळवा तालुका असेल, तासगाव असेल, इस्लामपूर असेल, आटपाडी, कवठेमहांकाचा काही भाग असेल, पंढरपूरचा भाग असेल, इंदापूर, करमाळा, कर्जत, आष्टी, श्रीगोंदा असेल, राजगुरुनगर असेल, राहुरी, संगमनेर, सिन्नर, निफाड, याचबरोबर चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, पाचोरा, धुळ्याचा भाग असेल, यावेळी साक्री तालुका असेल आणि नवापूर असेल, या भागामध्येही आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. याच्या व्यतिरिक्त रत्नागिरीचा सिंधुदुर्ग दक्षिण भाग असेल, कोल्हापूर संपूर्ण, सांगली जिल्हा संपूर्ण, तसेच सोलापूरचा काही पश्चिमी भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. जत असेल, याचबरोबर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या ठिकाणी मात्र पावसाची फार शक्यता कमी आहे. त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त विदर्भाचा अतिपूर्व भाग जर पाहिला, याच्यामध्ये रामटेक, याचबरोबर भंडारा, गोंदिया, याचबरोबर तसेच ब्रह्मपुरी, मूल असेल, गोडपिंपरी असेल, चारमोशी, अहेरी, चिंचोरा, इटापल्ली, धानोरा, कुरखेडा, देवकी, याचबरोबर मालेगाव, गोरेगाव, गोंदिया हा जो भाग असेल, या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचबरोबर यवतमाळचा बहुतांश असा भाग असेल, त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे. आणि ज्या ठिकाणी पांढरा किंवा ग्रेश कलर तुम्हाला पाहायला मिळतो, या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण आज दिवसभराचा मॅपनुसार जर पाहिलं, काल जो मॅप आपण फोरकास्ट केला होता तोच मॅप आजही आपण फोरकास्ट करणार आहे, कारण याच भागामध्ये पाऊस आपल्याला अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो आहे. याच्यात मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे, भिवंडी, कल्याण, जव्हार असेल, पेठ असेल, नाशिक, सिन्नरचा भाग असेल, अहिल्यानगर, राहुरी, नेवासापर्यंत, तसेच पारनेर, संगमनेर असेल, अकोले, पुण्याचा बहुतांश पश्चिम पूर्ण भाग, याच्यामध्ये शिरूर असेल, सासवडचा काही भाग असेल, वाई, शिरवळ, मेढा, महाबळेश्वर, पोलादपूर, मंडणगड, रोहा, माणगाव, खालापूर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, सांगलीचा बहुतांश पश्चिम संपूर्ण भाग असेल, याचबरोबर सोलापूरचा पश्चिम भाग असेल, बीडचा पश्चिम भाग, छत्रसंभारचा दक्षिण भाग असेल ते नाशिकपर्यंत, या भागाचं जर पाहिलं, या भागामध्ये ही जोरदार काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज दिवसभर होण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर धुळे, नंदुरबारमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे. जळगाव असेल, याचबरोबर जळगावचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, तसेच छत्रसंभारनगर, जालना, परभणी, लातूर,
धाराशिव, सोलापूरचा पूर्व भाग, पूर्व भाग, बीडचा पूर्व भाग या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नांदेडचा बहुतांश भाग असेल, परभणी, हिंगोलीचा भाग या ठिकाणी ड्राय राहू शकतो. जळगावचा उत्तरेचा भाग असेल, मध्यवर्ती भाग असेल, बुलढाण्याचा मध्यवर्ती उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला शक्यतो करून ड्राय वेदर राहू शकतो, फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर विदर्भाचा बुलढाण्याचा दक्षिण भाग, वाशिम, यवतमाळचा बहुतांश पश्चिम भाग असेल, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, गडचिरोलीचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, अमरावती, वर्धा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र वर्धाचा अमरावतीचा उत्तर भाग असेल, चिखलदरा, धरणी, वर्धाचा उत्तर भाग असेल, नागपूर संपूर्ण जिल्हा, याचबरोबर चंद्रपूरचा नागपीठ असेल, ब्रह्मपुरी, गडचिरोलीचा धनोरा, कुरखेडा, तसेच भंडारा, गोंदिया संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा मॅप आपण कालच्या व्हिडिओमध्येही रात्री प्रकाशित केला होता. आजही सकाळी आपण याच पद्धतीचा फोरकास्ट करत आहोत, कारण की वाऱ्याचा जो वेग आहे, मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण असेल, रायगड असेल, या ठिकाणी अतिशय जास्त वारं पाहायला मिळते. तसेच लोणावळा असेल, पुण्याच्या बहुतांश भागामध्येही वाऱ्याचा वेग अतिशय जास्त प्रमाणामध्ये. त्यामुळे नागरिकांनो, तुम्ही जर काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नये. याचबरोबर पाणी साठण्याची घटना भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट. जर आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.